पुण्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे। डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर एका पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। विशेष म्हणजे पत्नीने स्वतःचे लिव्हर दान करून पतीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने दोघांचाही यात मृत्यू झाला आहे। मात्र आता जे हे कोमकर कुटुंब आहे त्यांनी हॉस्पिटल प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी दाखल झालेले बाप्पू बालकृष्ण कोमकर यांच्यावर मागील आठवड्यात बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली। ही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी कामिनी बाप्पू कोमकर जे त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी स्वतःचे लिव्हर दान केले। मात्र शस्त्रक्रियेनंतर 2च दिवसांनी म्हणजे शुक्रवारी बाप्पू कोमकर यांचा मृत्यू झाला। त्यानंतर आठवड्याभरातच त्यांच्या पत्नी कामिनी बाप्पू कोमकर यांचा सुद्धा दुर्दैवी अंत झालेला आहे। ही घटना समोर आल्यानंतर कोमकर कुटुंबामध्ये शोककळा पसरलेली आहे। त्यांनी सह्याद्री हॉस्पिटल डेक्कनचं जे ब्रांच आहे तिथले डॉक्टरांवर हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप सुद्धा केलेला आहे। त्यांनी या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। हा प्रकार अत्यंत गंभीर आहे व सह्याद्री हॉस्पिटलची आता काय भूमिका आहे या सगळ्या प्रकरणात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या प्रकरणात पुढील चौकशी व वैद्यकीय अहवाल काय सांगतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। न्यूज डॉट साठी मी झोएब शेख, पुणे।